शेतकरी मित्रांनो, तुमच्या पिकामध्ये फ्लॉवर ड्रॉपिंग होत असेल, भले ते पीक कोणतेही असो. त्या पिकामध्ये फ्लॉवर ड्रॉपिंग होत असेल, तर तुम्हाला टेन्शन येतं. त्यातल्या त्यात पावसाचं प्रेशर, उन्हाचं प्रेशर, म्हणजे कडक ऊन पडलं तर आणखी फ्लॉवर ड्रॉपिंग होते. थंडीच्या दिवसामध्ये धुकं जास्त पडलं तर फ्लॉवर ड्रॉपिंग होते. पावसाळ्यात पाऊस अचानक पडला तर फ्लॉवर ड्रॉपिंग होते. तर हे फ्लॉवर ड्रॉपिंगचं टेन्शन तुम्हाला खूप येत राहतं आणि काही वेळा अशी सिच्युएशन येते, की खूप मोठं वादळ येणार राहतं. सायक्लोन येणार राहतं आणि त्या सायक्लोनच्या आधी तुमच्या पिकामध्ये सगळी फ्लॉवरिंग चिटकवणं तुमच्यासाठी खूप गरजेचं राहतं. म्हणून यावेळेस वेळ सुद्धा कमी राहतो. 6 ते 7 तासाचाच वेळ राहतो आणि आम्ही सुद्धा हे जे फॉर्म्युला शोधला आहे, हा पण असाच अडचणीमधून शोधलेला आहे. कारण आमच्या तुम्हाला या चॅनलवर ज्या गोष्टी भेटणार आहेत, ते प्रूफ सहित भेटणार आहे. तर चला एका व्हिडिओला लाईक करून आपण सुरुवात करूया 6 तासात फुलाची गळ कशी थांबवायची या गोष्टीला. तर लक्षात घ्या आमच्या द्राक्षामध्ये आम्हाला अशीच अडचण येत होती, की द्राक्षामध्ये जर फुलगळ जास्त प्रमाणात झाली तर जखमा जास्त व्हायच्या. जखमा जास्त म्हणजे तिथून पाणी जास्त यायचं. पाणी जास्त आलं की तिथे घड सडून जायचा. तर तो घड सडवण्यासाठी आम्हाला गरज काय होती? अचानक जर पाऊस आला तर ही सडन जास्त वाढते. तर मग ही आपल्याला सगळी फुलं लटकून द्यायची. तर लटकून देण्यासाठी आम्ही काय केलं, चिटकून देण्यासाठी आम्ही काय केलं, की याच्यावर भरपूर प्रकारचे प्रयोग केले. इमर्जन्सी राहते, गरज राहते. तर अशा गरजांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर, प्लांट ग्रोथ हार्मोन आम्ही वापरून पाहिले. त्या हार्मोन्समध्ये आम्हाला सगळ्यात बेस्ट हार्मोन भेटलेले आहे. त्याचं नाव सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. त्याचा वापर केल्यानंतर आम्ही आता हे बघा द्राक्षामध्ये जर फ्लॉवर ड्रॉपिंग जर ओळखायची असेल, तर देठाला टिचकी मारून तुम्ही खाली हात ठेवायचा. तुमच्या तळहातावर जितकी फुलं गळतात त्यावरून अंदाज लावायचा राहतो. तर उदाहरणार्थ आम्ही कोणकोणते पी-जी-आर वापरले होते. आम्ही सी-पी-पी-ओ नावाचं एक प्लांट हार्मोन येतं ते पण वापरलं. आम्ही 6-BH चे वेगवेगळे डोस वापरून त्याचाही प्रयोग केला, की याच्याने इफेक्टिव्ह पद्धतीने तुमचं फ्लॉवर ड्रॉपिंग कसं थांबवता येईल. आम्ही होमोब्रासिनोलॉइड म्हणजे तुमचं डायमोर म्हणजेच तुमचं गोदरेज डबल म्हणजेच तुमचं डाळिंबामधला अनारिका हे सुद्धा वापरून पाहिलं आणि हे सगळं वापरून सुद्धा आम्हाला जो रिझल्ट भेटला, तो कसा भेटला आता याविषयी आपण जाणून घेऊया. तर जर आता एक लक्षात घ्या, या तिन्हींमध्ये आम्हाला सगळ्यात बेस्ट रिझल्ट भेटला होमोब्रासिनोलॉइडचा. सी-पी-पी-यू जवळपास आपल्याला 1 दिवसात रिझल्ट देता येईल. म्हणजे एक पूर्ण दिवस घेतं, 24 तास घेतं एक तुमची फ्लॉवर चिटकवण्यासाठी, लटकवण्यासाठी. 6-बी जवळपास 2 दिवसाच्या आसपास वेळ घेता येईल आणि होमोब्रासिनोलॉइड 6 तासातच तुमचं हे कार्य करतं. आता याला पुरावा काय? तर ज्यावेळेस जर तुम्ही जो आता हे बघा, नुसतं पी-जी-आर टाकून कार्य होत नाही. पी-जी-आरला साथ देणाऱ्या गोष्टी सुद्धा खूप महत्त्वाच्या राहतात. म्हणून आम्ही याच्यामध्ये एक बुरशीनाशक घेतलं, रोको नावाचं, ज्यामध्ये थायोफेनिड मिथिल येतं. थायोफेनिड मिथिल तुम्ही कोणत्याही कंपनीचं घ्या, आम्हाला काही हरकत नाही. फक्त जेन्युइन चांगल्या कंपनीचं पाहिजे, काम करणारं पाहिजे. सोबतच आम्ही काय घेतलंय, कॉन्टॅक्ट ॲक्शन म्हणून यामध्ये कुमानेलचा पण वापर केला आणि सोबतच आता होमोब्रासिनोलाइड, आता तुम्हाला वेगवेगळे पिकं आहेत, तुमचे टमाटे, मिरची, सोयाबीन आहे, म्हणून आपण गोदरेजचं डबल घेऊया होमोब्रासिनोलाइड म्हणून. व इथे तुम्ही गोदरेजच्या डबलच्या ऐवजी दुसऱ्या कंपनीचे होमोब्रासिनोलॉइड पण घेऊ शकतात. काही हेच घेतलं पाहिजे असं काही नाहीये. होमोब्रासिनोलॉइड कोणत्याही कंपनीचं घ्या, काही अडचण नाही. फक्त रिझल्ट आणि जेन्युइन पाहिजे. तर उदाहरणार्थ हा जो स्प्रे तुम्ही जर सकाळी 12 वाजता टाकला, तर 12 वाजता टाकल्यानंतर संध्याकाळी तुम्ही तुमच्या बागेत, द्राक्ष बागेत म्हणा किंवा तुमच्या टमाट्याच्या प्लॉटमध्ये, मिरचीच्या प्लॉटमध्ये 6 ते 7 वाजता जर गेले, तर तिथं तुम्ही झाड हलवून पाहिलं तरी तुम्हाला फ्लॉवर ड्रॉपिंग थांबलेली दिसेल. इतका इफेक्टिव्ह पद्धतीने हे जे कॉम्बिनेशन हे कार्य करतं. आम्ही याचा वापर इमर्जन्सीमध्ये करतच असतो. तर चला म्हटलं आज आपण सगळ्यांसाठी हे शेअर पण करून देऊया. तर रोको तुम्हाला 200 लिटर पाण्यासाठी 200 ग्रॅमचा वापर करायचा आहे. कुमानेल 200 लिटर पाण्यासाठी 500 मिलीचा वापर करायचा आहे. गोदरेज डबल तुम्हाला 200 लिटर पाण्यासाठी 200 मिलीचा वापर करायचा आहे. याचा स्प्रे झाल्यानंतर खूप उत्तम रिझल्ट भेटतो. तुमची फ्लॉवर ड्रॉपिंग जागेवर थांबते. पण हां, काही वेळा गडबड सुद्धा होऊन जाते. गरजेपेक्षा जास्त फ्लॉवर चिटकून सुद्धा जातात. तर हे गरज असतानाच वापरलं तर खूप चांगलं होईल. आणि हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ लाईक, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. बिना प्रूफचं आपण काही बोलत नाही. तर तुमच्या लाईक सोबत जर कमेंटमध्ये जय जवान जय किसान जर आलं, तर खूपच मजा येईल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान.